नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी तुमच्याशी मसाला पनीर रेसिपी शेअर करत आहे। तर पनीरची भाजी दिसायला बघा किती सुंदर अशी दिसत आहे, तशीच चवीला सुद्धा खूप छान झाली होती। ही भाजी घरी सगळ्यांना खूप आवडली। घरी पाहुणे आले तर आपल्याला भाजीचं सुचत नाही, तर त्यावेळेस निवडायची पनीर मसाला भाजी। आपण काय करतो, भाजीचा ऑर्डर बरेचदा हॉटेलला देतो। हॉटेलला ऑर्डर न देता घरीच बनवूया मस्त मसाला पनीर। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल तापलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, 2 मीडियम साईजचे कांदे घेतले चिरून। ते छान मी 2 ते 3 मिनिट रंग बदलतपर्यंत फ्राय करून घेणार आहे। कांदे 2 ते 3 मिनिट फ्राय करून झाले, त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच शेंगदाणे फ्राय करून घेतले। शेंगदाणे आणि कांदा छान फ्राय झाला। आता त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं मिनिटभर फ्राय करून घेते। खोबरं फ्राय करून झालं, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या फ्राय करून घेते। नंतर या सगळ्यांचं मी वाटण करून घेतलं मिक्सरला। याचं वाटण झालं आहे तयार। आता त्याच पॉटमध्ये मी टोमॅटो 2 मीडियम आकाराचे कट करून घेतले आणि याची प्युरी करून घेणार आहे। इथे टोमॅटोची प्युरी करून झाली। इथे मी 200 ग्राम पनीर घेतलं आहे। 200 ग्राम पनीर 4 लोकांसाठी पुरेसा आहे। इथे 200 ग्राम पनीर मी कट करून घेतलं। मी याचे क्यूब करून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणता शेप आवडतो त्यानुसार तुम्ही पनीर कट करू शकता। मी स्क्वेअरमध्ये कट केला आहे, क्यूब करून घेतले आहे। इथे मी तेल आणि तूप दोन्हीही घेतलं आहे। तेल आणि तूप छान तापलं, त्यानंतर त्यामध्ये पनीर फ्राय करून घेते। पनीर मी डीप फ्राय करून घेतले। तुम्ही असंही वापरू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता। हलकासा सोनेरी रंग येतपर्यंत मी हे पनीर फ्राय करून घेणार आहे। पनीरचा कलर चेंज झाला आहे। आता मी हे पनीर काढून घेते। इथे पनीर सगळं काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये आता भाजीची फोडणी देते। तर इथे जिरे मोहरी घेतली। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मिनिटभर परतवून घेते। कांदा छान मऊसूद असा परतवून घ्यायचा। कांदा छान मऊसूद असा परतला गेला आणि छान गुलाबीसर असा कलर आला त्याला। आणि तयार केलेलं हे वाटण त्यामध्ये मिक्स करून घेते आणि छान परतवून घेते कलर चेंज होतपर्यंत। तर लालसर कलर होईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे। बघा कलर चेंज झाला आहे वाटणचा आणि तेलही सुटत आहे, म्हणजे वाटण छान शिजत आहे। वाटण जर का शिजलं नाही व्यवस्थित तर भाजीला त्याचा वास येतो। इथे टोमॅटो प्युरी घेतली। टोमॅटो प्युरी पण छान परतवून घ्यायची तेल सुटेपर्यंत। तेल सुटेपर्यंत इथे टोमॅटो प्युरी छान परतवून घेत आहे आणि सतत हलवत राहायचं, नाहीतर काय होते की मसाला खाली लागतो आणि तो जळका वास भाजीला येतो, मग भाजीची टेस्ट बिघडते। म्हणून सतत हलवत राहायचं, राहून हलवत राहायचं। आणि बघा तेल सुटून राहिलेलं आहे। आता इथे प्युरी पण छान शिजली गेली आहे। त्यानंतर सुके मसाले, तर इथे मी 2 चमचे तिखट, 1 चमचा धने पावडर, जिरा पावडर, घरगुती मसाला पाव चम्मच, हळद आणि पनीर मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। मसाले छान मिक्स करून घेते। मसाले छान मिक्स करून मिनिटभर परतवून झाले, त्यानंतर यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करते।
त्याने मसाले छान असे शिजले जाते। तर इथे मी थोडं पाणी घेतलं, 1 वाटी गरम पाणी, आणि मिनिटभर मसाले छान परतवून घेतले। बघा ग्रेव्हीला किती छान असा कलर येत आहे। मिनिटभर परतवून झाली ग्रेव्ही। आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार मला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार मी यामध्ये पाणी घालते। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे पनीर क्यूब सोडले। तर पनीर क्यूब ग्रेव्हीमध्ये खूप वेळ शिजवायचे नाही आहेत, फक्त मिनिटभर, 2 मिनिट खूप झालं। बघा किती छान दिसते आहे ना भाजी। तयार आहे पनीर मसाला। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा।